मंडळी जय हरी. विठुरायाचं दर्शन घेऊन तुकोबाराय निघाले देहूला. त्यांच्या पालखी रथाच्या दर्शन सोहळ्यात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महाराजांची पालखी चिंचवड येथे विसावा घेऊन पुढे देहूला मार्गस्थ होते. महासाधू श्रीमान मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या या भेटीच्या सोहळ्यात, या आनंद उत्सवात आपणही सहभागी व्हा. याची देही याची डोळा, पाहिला मी हा आनंद सोहळा. रामकृष्ण हरी माऊली. या सुंदर दिवसाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. मी आलो आहे चिंचवड गावात जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनासाठी. महाराजांची पालखी पांडुरंगाचं दर्शन घेऊन पंढरपूरवरनं परतीच्या मार्गाने देहूकडे निघालेली आहे आणि जाता जाता इथे चिंचवड गावात विसावा घेऊन ती पुढे जाणार आहे. तर या पालखीचं दर्शन, तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन आणि इथला संपूर्ण सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळणार आहे. बोला रामकृष्ण हरी. चिंचवड देवस्थान ट्रस्ट काळभैरवनाथ उत्सव समिती आलेल्या भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा सूचना आहे, महिलांची ज्याप्रमाणे उजव्या बाजूला रांग लागलेली आहे त्याप्रमाणे पुरुषांनी देखील या ठिकाणी डाव्या बाजूला रांग करायची दर्शनासाठी. या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालखी सोहळ्याचा नगारा या ठिकाणी आगमन करतोय. या ठिकाणी आतमध्ये उभे असणारा सर्व भाविक भक्त स्वयंसेवकांना विनंती की चप्पल घालून कोणी या ठिकाणी आतमध्ये येऊ नये. या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी दर्शनासाठी जो पॅसेज रिकामा केला आहे त्या ठिकाणी चप्पल घालून कोणी येऊ नये. नगराच्या मागे कोणीही येऊ नये. भाविकांना विनंती आहे, नगराच्या मागे कोणी येऊ नये. पालखी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांनी जोरदार जय घोष करायचा आहे. मंगलमूर्ती जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी आगमन होतोय. सर्व भाविकांना विनंती आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी दर्शन सोहळा पार पडायचा आहे. श्री काळभैरवनाथ उत्सव समिती चिंचवड ग्रामस्थ चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हरी माऊली. उत्सव समिती चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचं, आलेल्या सर्व वैष्णवांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विश्ववंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यावर्षी आपल्या पांडुरंगाचं दर्शन करून चिंचवडकरांच्या दर्शनासाठी कृपया थोडं फार होईल.
या साधू संतांच्या भेटीनंतर इथला पाहुणचार घेऊन तुकोबारायांचा पालखी रथ निघाला देहूकडे. मंडळी, पालखी रथाच्या परतीच्या प्रवासातील चिंचवड गावातील हा स्वागत सोहळा आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम कृष्ण हरी.